त्याच्यासाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत. जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत. सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत. आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत. पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ते आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत. नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो. जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये. याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या. कारण बरेचसे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी तर त्यानुसार आपण जात आहोत. याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाहीये. नमस्कार सगळ्यांना. आता तुम्हाला एप्रिलचा हप्ता जो आहे तो आता गुढीपाडव्याच्या आधीच तुम्हाला तुमच्या खात्यात पडणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महिलांना एप्रिलचा हप्ता मिळावा यासाठी सरकारने घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता या आठवड्यात कधीही एप्रिलचा हप्ता पडू शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमचे SMS लक्षात ठेवायचं आहे आपल्याला पैसे येतात की नाही तुमच्या फोनवर लक्ष ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की तुमचा एप्रिलचा हप्ता नेमका कधी आणि किती येणार आहे. आता बघा, सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आता कोणाकोणाला हा हप्ता येणार, कोणाला येणार नाही. आत्ताच तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे हे जे निकष आहेत ते नवीन निकषानुसार तुम्ही जर बसत असाल तरच तुम्हाला पैसे मिळतील, नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. लक्षात घ्या. आदिती मॅडमने सांगितल्याप्रमाणे ज्या काही निकष सांगितले ते निकष तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्यात तुम्ही निकषात बसत असाल ठीक आहे तरच तुम्हाला पैसे मिळतील ना, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्हाला जर फेब्रुवारी मार्चचा हप्ता पण नसेल आला तर मात्र तुम्हाला एप्रिलचा हप्ता पण मिळण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण तुम्ही अपात्र असण्याची दाट शक्यता आहे. कारण आता जे पात्रते पडताळण्यात आली होती, फेरपडताळणी करण्यात आली होती नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये, त्यामध्ये बऱ्याच महिलांना थेट अपात्र केलं गेलेलं आहे. कारण त्या महिला या निकषात बसत नाहीयेत किंवा त्यांचं वार्षिक उत्पन्न जास्त आहे किंवा त्यांच्या घरी काय म्हणू आपण कार आहे, 4 चाकी आहे किंवा त्यांच्या घरी कोणी इन्कम टॅक्स भरत आहे, नाही तर त्यांच्या घरी कोणी सरकारी नोकरीत आहे. अशा गोष्टींमध्ये बऱ्याच महिला सापडलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांना आता थेट त्यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आता आपल्याला पैसे येणार की नाही हे आपल्यालाच व्यवस्थित चेक करायचं आहे. तुम्ही चेक करा तुम्हाला आधी फेब्रुवारी मार्चचा हप्ता आलाय का, आला असेल तर एप्रिलचा हप्ता कन्फर्म येईल, पण जर नसेल आला तर मात्र एप्रिलचा हप्ता तुम्हाला येणार नाही. त्यामुळे आता तुम्ही एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहू नका. अजून काही निकष आहेत, अजून आहेत का, ते येतील का, ते आल्यावर तुम्हाला व्हिडिओ येईल. तसंच आता बघा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की एप्रिलचा हप्ता नेमकं 2100 येणार की 1500. आता पुढे एक क्लिप टाकलेली आहे, त्या क्लिपमध्ये सरळ आदित्य मॅडम यांनी सांगितलं आहे की 2100 रुपये नेमकं कधीपासून येतील, एप्रिलपासून 2100 रुपये मिळणार का, हा मोठा प्रश्न बऱ्याच महिलांना पडलेला आहे. त्याच्यामुळे तो प्रश्नाचं उत्तर पुढच्या क्लिपमध्ये तुम्हाला दिसेल. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे, कारण त्या क्लिपमध्ये आदित्य मॅडम यांनी सविस्तर जी आहे ती माहिती सांगितली आहे की 2100 रुपये नेमकं कधी होणार आहेत किंवा कधी घोषणा होणार आहे, कधी त्याचा GR येईल आणि कधीपासून ते लागू होईल, हे सगळं त्यांनी तेव्हा सांगितलेलं आहे. तर ते क्लिप आहे ती नक्की बघा, कारण खूप महत्त्वाची क्लिप आहे. आता बघा, तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये सांगा, कारण खूप कमेंट केल्या की बाकीच्या महिलांचे पण ते सेमच प्रश्न असतात, त्यामुळे त्यांना पण कळून जाईल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच नवीन अपडेट्स आहेत ज्या काही, किंवा लाडकी बहिणीविषयी असतील किंवा दुसऱ्या कुठल्याही योजना नवीन असतील त्या योजनेविषयी सगळी डिटेल माहिती आपल्या चॅनलवर असते. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि कमेंट मात्र भरपूर करा, जेणेकरून बाकीच्या महिलांचे प्रश्न आहेत किंवा ते सगळे सेम असतील त्यांना पण त्याचे आन्सर मिळून जातील. ठीक आहे. आणि अजून तुम्हाला काही बाकीच्या योजनेची माहिती हवी असेल, जसं की PM किसान योजना आहे, आवास योजना आहे, लेक लाडकी योजना आहे, ते पण तुम्हाला त्याची माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा. मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवेल, डिटेलमध्ये व्हिडिओ कसा अप्लाय करायचं, काय करायचं, पात्रता काय आहे, सगळं मी तुम्हाला त्यात सांगणार आहे. ठीक आहे. बऱ्याच योजना आहेत, खूप चांगल्या योजना आहेत आपल्या सरकारने काढलेल्या, तर त्या सगळ्या त्याची माहितीच लोकांकडे नसते. त्याच्यामुळे काय होतं, माहितीचा अभाव असल्यामुळे त्या लाभ घेणाऱ्यांची संख्या खूप कमी होते. त्यामुळे तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट करत जा, कारण खूप महत्त्वाच्या योजना आहेत, खूप फायद्याच्या योजना असतात ज्या तुम्हाला कळायला हव्यात आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा घेता यावा यासाठी आपलं चॅनल काम करत असतं. त्याच्यामुळे तुम्ही नक्की कमेंट करा की तुम्हाला कुठल्या योजनेविषयी माहिती हवी आहे आणि त्याच्यावर मी व्हिडिओ लगेच बनवेल. कसं अप्लाय करायचं, कुठे फॉर्म भरायचा, काय पात्रता आहे, सगळं मी तुम्हाला त्यात सांगणार आहे. ठीक आहे. तर सध्या तरी लाडकी बहीण योजना
हे जे एप्रिलच्या हप्त्याची वाट सगळेजण बघत आहेत, तो लवकरात लवकर येईल. तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताच्या आधीच तुम्हाला खात्यात पैसे पडून जातील. तुम्हाला जेव्हा केव्हा पैसे येतील एप्रिलचा हप्ता, तेव्हा तुम्हाला कमेंट करायचा आहे. इथे कमेंट करा आणि तुमचा जिल्हा पण कमेंट करा. ठीक आहे, कुठल्या जिल्ह्यात तुम्हाला पैसे आलेत, म्हणजे बाकीच्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यातल्या महिलांना पण कळेल की आपल्या जिल्ह्यात पैसे चालू होतील. त्यामुळे नक्की कमेंट करा आणि त्या पुढची क्लिप बघा. शेवटपर्यंत क्लिप बघत राहा, महत्त्वाची क्लिप किंवा आहे. 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही. एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो. त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे, म्हणजे ती शासन निर्णयामध्ये सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत. त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये. फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात. त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही. 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे. हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही. वरुण सरदेसाई महोदय माझे तेच देतील ना, मी तेच विचारतो ना विचारतायत, परत. 2100च विचारतायत, त्यांना संधी तर द्या. मला बोलू द्या ना. आता सगळे माझे- प्रश्न तुम्हीच विचारणार, त्यांना माझे एक संधी 3 तर द्या. स्पेसिफिक प्रश्न आहेत. निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा त्यावेळी किती लाभार्थी आपण होते? त्यानंतर निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले, घरात गाडी असेल, दुसरी योजना मिळत असेल, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे, किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं, ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये? आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न, सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही? येस ऑर नो? अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचंय की ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती. फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 पेक्षा आहे. याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे. आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि